शासकीय निवासी आश्रमशाळा मुंडेगाव येथील स्वयंपाकघरातील 91 कर्मचारी यांनी हा संप पुकारला आहे आणि हा संप जोपर्यंत मागण्या त्यांच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप असा चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत येथील काही जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया नेमकं त्यांच्या मागण्या काय। दादा काय ना मागण्या तुमच्या? दादा आमच्या मागण्या अशा आहे, कामगारांची साप्ताहिक सुट्टी सोडून 26 दिवस भरतात, त्याचा मूळ पगार 17,000 रुपये आम्हाला भेटलाच पाहिजे। त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे, कामगारांचा प्रत्येक महिन्याचा पगार हा 7 तारखेला झालाच पाहिजे। त्यानंतर आमची तिसरी मागणी आहे, कामगाराचा तो महिन्याचा पेमेंट स्लिप भेटली पाहिजे। त्यानंतर महिन्याला रेग्युलर PF खात्यावर जमा झाला पाहिजे। त्यानंतर कामगारांना जो बोनस भेटतो तो बोनस भेटला पाहिजे, लिव्ह सॅलरी भेटली पाहिजे, आम्हाला हॉलिडे भरून भेटला पाहिजे। अशा आमच्या मागण्या आहेत, त्या यांनी पूर्ण करा अशी आमची इच्छा आहे। आपल्यासोबत अजून काही येथील जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा या अगोदर तुम्ही काही जे अधिकारी त्यांच्याशी काही चर्चा केली नाही का? चर्चा केली होती, त्या चर्चेमध्ये काही निष्पन्न निघालं नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही काम करण्याची इच्छा नाही। आताही त्यांनी तुमच्याबरोबर चर्चा केली, त्या चर्चेत काय निष्पन्न आलं? त्याच्यामध्ये काय कुठलंच निष्पन्न निघालं नाही, आम्हाला बोनस वगैरे काहीच मार्ग निघाला नाही। या अगोदर तुम्ही यांना काही संपर्क साधला होता का? संपर्क साधला होता, आम्ही पत्रव्यवहार केले, किती वेळा केले? भरपूर वेळेस केलेले, पहिल्या वेळेस 15 दिवस अगोदर केलेलं। तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या? आमच्या मागण्या मान्य नाही झालेल्या, तोपर्यंत आम्ही सुरू ठेवणार। हो, तोपर्यंत आम्ही स्थगित करणार। तर पाहिलं तर जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।